सदर कार्यक्रमाच्या प्रेक्षेपणाचे प्रायोजक माऊली साडी होलसेल टेक्सटाईल मार्केट, ठिकाण लाखलगाव रामाचे, औरंगाबाद रोड, तालुका जिल्हा नाशिक. प्रोप्रायटर दशरथ दिंडे.
शुभ्र पातळा गळा घालून मुक्ता फळ गटी कंबर पैबोनिया विना करी मंजूळ गायना ये सभेमध्ये हसूनी शारदे हंसावरती बसून ये हंसावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदावरती बसून हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करूं मति अनुसार कथा करूं मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत कथा करो मति अनुसार कथा करो मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए प्रेम सहित गद्दी धरिए प्रेम सहित भक्ति करिए प्रेम सहित गद्दी धरिए भावाधर से कथा करिए कथा करिए भावाधर से कथा करिए भावाधर से कथा करिए पधारिए पवन कुमार विराजिए अंजनी कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार कथा करूं मति अनुसार आइए हनुमंत कथा करूं विराजिए महाराज विराजिए विराजिए विराजिए
जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णु हरि सत्यं जनार्दनं हंसनारायणं चैव मेतम् अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविन्द मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जन गुरुवाक्य सदा सत्यं एकमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् काम्य भावेन रक्ष रक्ष मे ईश्वर। ओम नमो ब्रह्मा ओम नमो शिव गायत्री ओम नमो महागायत्री ओम नमो कपिला गायत्री ओम नमो रुद्र गायत्री ओम नमो राम गायत्री ओम नमो हनुमान गायत्री ओम नमो चंडी गायत्री ओम नमो आनंदी गायत्री ओम नमो मूल गायत्री ओम नमो विष्णुपे गायत्री ओम नमो शुक्र गायत्री ओम नमो विश्वामित्र गायत्री ओम नमो जीपति ओम नमो जीदशेश्वरी ओम नमो विद्या विजय ओम नमो शुद्ध गायत्री ओम नमो आदि विजय ओम नमो विनायके ओम नमो रक्तांशी ओम नमो कामांशी ओम नमो बीजांशी ओम नमो स्वयं प्रकाशी ओम नमो अनादि गायत्री कम काम क्लीं क्लीं क्लों रम रम ह्रीं ह्रीं रों क्लं क्लां क्लीं क्लीं क्लों त्रं त्रां क्लीं क्लीं क्लों ब्रं बं बिं बिं बौं शं क्लं श्रीं श्रीं श्लों लं लां लीं लो तं तां तिं तिं तों ब्रं ब्रां बिं बिं ब्रो नं नां लीं लीं लो रं रां ह्रीं ह्रीं रो त्रं तां तिं तिं लो ब्रं ब्रां ह्रीं ह्रीं रो श्लां श्लां श्लीं श्लीं श्लो शं शां शिं शिं शो तं तां तिं तिं लो ग्रं ग्रां ह्रीं ह्रीं रो श्लां श्लां श्लीं श्लीं श्लो स्रं स्रां श्लीं श्लीं श्लो श्लां श्लां श्लीं श्लीं श्लो ब्रं ब्रां ह्रीं ह्रीं रो नं नां लीं लीं लो रं रां तिं तिं लो वं वां वीं वीं वों ओम ह्रौं अंकुशाभ्याय नमः ओम क्रं तर्जन्याभ्याय नमः ओम ह्रौं क्रं मतमाभ्याय नमः ओम ह्रौं ह्रौं अनामिकाभ्याय नमः ओम ह्रौं कनिष्ठकाय नमः ओम स्त्रं नेत्राय नमः ओम क्रं शीकाय वशिष्ठ ओम नमो पादराय नमः ओम स्तोत्रमुखाय नमः ओम क्रं हृदयाय नमः ओम ह्रौं क्रं भव्याय नमः ओम ह्रौं कंठाय नमः ओम ह्रौं कटिभ्याय नमः ओम क्रं जंघाभ्याय नमः ओम मुखाय नमः ओम ह्रौं पुष्टिये नमः ओम भ्रुकुटे नमः ओम ह्रस्वाय नमः ओम दीर्घाय नमः ओम श्री ह्रीं ललाटाय नमः ओम लौं क्रौं त्रौं पूर्णाय नमः ओम प्रथमाय नमः ओम लं नमः ओम सन नमः ओम डं नमः ओम रं नमः ओम चं नमः ओम शन नमः ओम टं नमः ओम घं नमः ओम हं नमः ओम घं नमः ओम चं नमः ओम छं नमः ओम शन नमः ओम कं नमः ओम जं नमः ओम झं नमः ओम गुं नमः ओम थं नमः ओम ठं नमः ओम तं नमः ओम ज्ञं नमः ओम दं नमः ओम वन नमः ओम अं नमः तत्रागमद्ब्रह्मा भवन्याच सम्भवा महेन्द्र प्रमुखा देवा मुनीश्वरा पीतसिद्धगन्धर्वा विद्याधमोगा चारणयक्षं किन्नरा सरस्वतीजा लष्टकामा भगवतो निर्यानं परमसुखा गायन्तस्य गुणन्तस्य शौर्ये कर्माणि जन्म च ववर्षो पुष्पवर्षाणि विमानावलिवेनव कुर्वन्तु सकलराजन् भक्त्या परमयायुता भगवान् पितामहवीक्ष्य विभूत्यात्मनिभो संयोजात्मानि चात्मानं पद्मनेत्रे निमीलयत् लोकाभिरामा स्वतनो दानमङ्गलं योगदायनाग्नेया दग्धवादामाभिषिक्तं वेदन्तवयोने धूपेतो सुमनसशकात् सत्यं धर्मवदते भूमे केते श्रीशानुतं ययो देवादयब्रह्मज्ञानोजरन् अविज्ञात गते कृष्ण ददोच चत्मिस्मिता सौदामन्येता काश्ये यन्तयित्वा पमण्डलं गते लक्ष्यते मर्त्यस्तदा कृष्णश्च दैवते
ब्रह्मरुद्रादय स्थितो दृष्ट्वा योगगतिं हये विस्मितास्तपजन्ता स्वं संलोकयैस्तथा राजन्यदशतनो भोजनानप्या माया विडम्बने यथा नटस्य सृष्ट्वात्मनेदं नो विश्वे विन्ते चान्ते संवते चात्मनमनि गुरुसुत यमलोकं नितं त्वाचानचनपमासदग्धं जिज्ञान्तकान्तकमपि श्मसावनीश किं स्वावने स्वर्णन्वय सदेहं तथापि शेषस्थिति समव्याप्येष्वनन्ये एतो जयचत्वने त्वपसशेषितमत्यं किं स्वस्ति एतां पात्रोद्धाय कृष्णस्य पदीप्रां प्रयतकीर्तया भक्त्या ताम्यप्ननुतमां महानारायण देव सर्वशक्तिमय प्रभु आदिदेव जगन्नाथं प्रणमामि मुहुर्मुहुः सच्चिदानन्द उपस्य तस्य सर्वगतस्य वै वेदोपितं कथयति परमात्मना त्रिमे तदापि चक्रमे विष्णुगोपादाभ्यं तो धर्माणि धारयन् तस्य पादे पादतो ब्रह्माण्डरूपमद्भुत नमामि पर्याभक्ता दातारं सम्पदां वेदोपितं कथयति सौजगदात्मनः महानारायणो देवो भूतानां वै ब्रह्मा विष्णु महेशाना रूपे पादो हे महात्मा व्यमन्त्राता ज्ञाता द्वामन्त्रतपेन सिद्धिं लभते एवं तेषां मन्त्रेषां मंत्र सिद्धि लभते विनियोगे तदुषी तर्पणस्य सिद्धि सुलभा तस्मात् विनियोगे गुरुतर्पणस्य संयोगा पाठयते वामस्यात् शुद्धं जातं ततो छन्दोदेवश्चर्पणमावश्यकम् पाठयते वामनो श्रेष्ठदेव जानात् अन्यत्र गच्छति ततो शान्ते देवतपनम् तस्मात् कर्तव्य येषु मंत्र स्वध्यात्मिको कथते तेषु जपपाठस्यात् भवत्येवल्मनन् प्रधानस्य प्रयोजनस्थिति तथा मावच कल्याणे मावदानि जन्य ब्रह्मराजन शुद्राय चार्यस्वचानये च विश्वामित्रसितमनो ध्रुवस्य पुरुंगिरा कश्यपो वामदेवो देवशिष्यनादय कविहरिरन्तरिक्ष प्रबोधपिप्लायन अविरोधतुमचचामसकर्जन दुर्लभो मनुष्य देवो देहिनां सर्वं गुरा तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठं प्रियदर्शनम् अहं स्वरूपतचोच्युतत्मैर्गुणोर्षभुगं विधान विश्वेश्वराय जगता कल्यातीर्णा स्नेहरुतमदुविदा सुदयास्ते नमस्ते वासुदेवाय नमः संकृष्णाय पदज्ञानदाय तुभ्यं भगवते नमः नारायणाय पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः सूर्याग्निकमङ्गाओ वैष्णवकमोदकं पुरात्मस्वभूतानि भद्रपूजापदानि मे ओम चक्षुन्द्रिय प्रकाशक भगवान श्री सूर्य नमस्कार है। ओम आकाश में चरण करने वाले भगवान श्री सूर्य नमस्कार है। ओम महासेना सहस्र किरण वाली सेना साथ रखने वाले भगवान श्री सूर्य नमस्कार है। ओम तमो रूप में भगवान श्री सूर्य नमस्कार है। ओम रजोगुण रूप में भगवान श्री सूर्य नमस्कार है। ओम सतोगुण रूप में भगवान श्री सूर्य नमस्कार है। हे भगवान मुझे असत से सत्य की ओर ले चले, हे भगवान मुझे अंधकार से प्रकाश की ओर ले चले। नरभद्राय नमः प्रार्थनाभद्राय नमः नमोस्तुते नरपतेभ्यं त्रायमाविः सर्वदा परमात्मा त्वामाचार्य भवानी आता कथा स्तुति नति किमर्थ प्रवर्तते। ओम श्री गणेशाय नमः श्री साम सदाशिवाय नमः अस्य श्री सुरक्षा स्तोत्र मंत्रस्य याज्ञवल्क्य ऋषि श्री सदाशिव देवता अनुष्टुपचंदा श्री सदाशिव प्रीत्यर्थ सुरक्षा स्तोत्र जपे विनियोगा चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् अपार परमोदारं चतुर्वर्गस्य साधनं गौरीनायकोपेतं पंचवक्र त्रिनेत्रकं शिवं ज्ञात्वा दशभुजं शिवरक्षा पठे नरा गंगाधरं शिवं पातु बालुन्मध्येषु शेखरा नयने बलनोत्सो कर्ण सर्वविभूषण प्राणं पातु पुरारार्ति मुखं पातु जगत्पति जिह्वा वागीश्वर पातु कंदरं चितिकंदर श्रीकंठ पातु मे कंठ स्कंदो विश्वं धुरंधर भुजाभुवर सहर्तो करो पातु पिनाकु हृदयं शंकरं पातु जठरं गिरिजापति नाभि मृत्युंजय पातु कटिव्याघ्रजिनंबर शांतिनि पातु दीनार्थ शरणागत वत्सला गुरु महेश्वर पातु जानुनि जगदीश्वर जंगे पातु जगत्कर्ता गुल्फो पातु गणाधिप चरणौ करुणा सिंधु सर्वांगानि सदाशिव एता शुभयोपेता रक्ष्या
सर्वैश्वर्या सुकृती पटे सर्वभक्त्या सकल कामा शिवा सायज्ञाप्नुयात् ग्रहभूत पिशाचादे त्रैलोक्ये विचरन्ति दुरादाशुपलायन्ते शिवनामाभिरक्षणात् अव्ययं कर्णमेदं कवचं पार्वतीपते भक्त्या विवर्त्य कंठे तस्य वश्य जगत्रयम् इमा नारायण स्वप्ने शिवरक्षाता विशद प्रातरुत्ता योगीन्द्रो याज्ञवल्क्यस्तदालिकी इति श्री याज्ञवल्क्योक्तं श्री शिवरक्षा स्तोत्र संपूर्णम् ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षं चैव ओंकाराय नमो नमः नमन्ति ऋषयो देवा नमन्त्यप्सराङ्गना धना नमन्ति देवेश नकाराय नमो नमः महादेवं महात्मानं महाध्यानं परायणं महापापहरं देवं नकाराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः वानवृषस्य वासविकण्ठभूषणं महेश शक्तिधरं देव वाकाराय नमो नमः यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वर यो गुरु सर्वदेवानायकाराय नमो नमः षडक्षरमिदं स्तोत्रं रमणेषु सन्निधो शिवलोकमाप्नोति शिवेन समुदते इति श्री रुद्राय उमा महेश्वर संवाद श्री शिवशराक्ष स्तोत्रम सोमनाथं च श्रीशैल मल्लिकार्जुन उज्जैन महाकाल ओंकार ममलेश्वर केदार शंकरं वाराणस्याच विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे वैद्यनाथ नागेशं दारुकावने सेतुवन्दे च रामेशं कृष्णेशं च शिवालये द्वादशेतानि नामानि पार्थोत्ताय पटे सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति यं यं काम्यस्य पठिष्यति नरोत्तमः तस्य तस्य फलप्राप्ति भविष्यति न संशया एतेषां दर्शनं देवं पातकं नैव तिष्ठति कर्मश्चैव तस्य तुष्टो महेश्वरा ॐ शर्वाय योषिते नमः ॐ भवाय योजनमूर्ते नमः ॐ रुद्राय अग्निमूर्ते नमः ॐ उग्राय वायुमूर्ते नमः ॐ भीमाय आकाशमूर्ते नमः ॐ पशुपते यज्ञमानमूर्ते नमः ॐ महादेवाय सुमूर्ते नमः ओम ईशानाय सूर्यमूर्ते नमः ओम हराय नमः ओम महेश्वराय नमः ओम शांभवे नमः ओम शूलपाणे नमः ओम बीनाकृष्णे नमः ओम शिवाय नमः ओम पशुपते नमः ओम महादेवाय नमः पद्मासनं समरागणे व्याघ्राकृतिं वसानं विश्वाद्यं विश्वबीजं निखिलवर्णं पंचवक्र त्रिनेत्रकम् ओम नमो पार्वते पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय दत्त 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 निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय लाखेश्वर भगवान की जय महाराज यांचे उत्तराधिकारी परमपूज्य 1008 शांतिगिरीजी महाराज यांच्या कृपेने यांच्या आशीर्वादाने जनार्दन स्वामींचं जीवन चरित्र कथा आपण इथं ऐकण्यासाठी जमले आणि ते कथाकार आपले दिगंबर महाराज किरकाडे यांनाही मी आज उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर भजनी मंडळ आपले सर्व भजनी मंडळ आता मी सर्वांचे नाव नाही घेत यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आपण सर्व उपस्थित राहिला तुबा आपल्याला महिला यांना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो ज्यांनी आपल्यासाठी ही सगळी व्यवस्था केली माईक वगैरे आणि हे सगळं काम केलं त्यांना सुर्वे अप्पा यांनाही आपल्याला धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो कारण बाबाजीच्या जीवनावर ही कथा आपल्या गावात बाबाजींनी 6 महिने तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर बाबाजी काय होते हे नंतर आपल्याला जातेगावला गेल्यानंतर कळलं म्हणून ही कथा आपण आतापर्यंत कुठेही कोणीही केली नाही। पण महाराजांच्या दिगंबर महाराजांच्या गेल्या वर्षापासून त्यांच्या डोक्यात होतं आमची वरचीवर चर्चा 2दा झाली पण आप्पा माऊली आणि दिगंबर महाराज यांनी ती चर्चा केली आणि ते मात्र ठरलं म्हणून मी खऱ्या अर्थानं महाराजांना सुद्धा या अर्थानं फार मोठा धन्यवाद देतो आणि आपल्याला विनंती करतो आपण सर्वांना शेजारी पाजारी सगळे असतील त्या लोकांना ठीक आहे आज पहिला दिवस आहे पण उद्या इथं जागा सुद्धा पुरली नाही पाहिजे आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहायचंय सगळ्यांना घेऊन यायचंय
कारण बाबाजीचं जीवन चरित्र म्हणजे आपण बाबाजी होय म्हणून आपण आहे, नाहीतर लाखलगावची स्थिती काय असती ही मी आपल्याला सांगायचं काही काम नाही. फार वेगळं स्थिती असती. या जनार्दन स्वामीमुळं आपण सगळे एकत्र आलो, एक विचारात आलो, एक दोरीत आलो. म्हणून आपण त्यांच्या जीवन कथा ऐकायची 2 तास काही अडचण नाही. असेल टाईम आहे, प्रपंच काम आहे, पण आपण 24 तासच प्रपंचात गुंततो. काही काळ आपण बाबाजीसाठी सोडून दिला पाहिजे. म्हणून सर्वांना परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. बाहेरून आलेले आमचे सुदामराव पेखळे, केशवराव अनवट आणि रमेश जाधवांबरोबर आलेले पाहुणे, मला नाव माहिती नाही सर, हां सरांना सुद्धा असे अनेक जे आले त्यांना सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. नंतर मी महाराजांना विनंती करतो आणि आपले सगळ्यांचे प्रति एकदा आभार मानतो आणि आपण बाळासाहेब आयरांना विनंती करतो पुढील काम सुरू करावा. जय बाबाजी. जनार्दनाय नमः. ओम 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 शांतिगिरे नमः. ओम शांति जनार्दनाय नमः. ओम 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 जनार्दनाय नमः. महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. यदक्षरमनाख्ययमानन्दमजमवेयम् श्रीमन्निवृत्तिथेति ख्यातं दैवतमाश्रये. ज्ञानेश भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हरः सोपान भगवान् ब्रह्मा मुक्तख्या ब्रह्मचित्कला. योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तं सञ्जीवयत्यखिलशक्तिधरा स्वधम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विभुं मे नुनादं
चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। गोदावरी गंगा मैया की जय। संत श्रेष्ठ सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज की जय। सद्गुरु भगवान महाराज की जय। इष्ट देवता कुलदेवता चिंतन की जय। लाखेश्वर महाराज की सिद्धेश्वर बापू महाराज की सिद्धेश्वर भगवान की ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा करुणा वरुणालय उत्पत्ती स्थिती लय ज्या भगवंताच्या हातामध्ये आहे। म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्यो चाले, म्या हलविला प्राणी हाले, जो जगा ते चाळीता। किंवा वृक्षाच्या पाने हाले, ज्याची सत्ता राहिली अंत मग कुठे, किंवा चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिवेन। गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुररोत। सगळ्या जगाची सत्ता ज्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या हातामध्ये आहे, अशा भगवान पंढरीश परमात्म्याने 7वा अवतार 8वा अवतार अनंत रूपे अनंत वेशी देखील मेताशी बापर खुमा देवी वरू खून वाणी कैसे। भगवान भोले बाबाला सुद्धा ज्यांनी आपल्या मस्तकावर धारण करावं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। अशा माझ्या भगवान पंढरीश परमात्म्याचे पहिले वारकरी जर असतील, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, अशा भोले बाबांनी भगवान शिवजीने निर्गुण असणारा भगवान शिवजी सगुण साकार जर झाला असेल, वारकरी संप्रदायाची परंपरा जर आपण जर बघितली, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागी बाई। म्हणजे भगवान शिवजीचा अवतार या भूतलावर जर संत अवतीर्ण जर झाले असतील, ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिनाम वैराग्यस्य परामूर्ती देहू क्षत्र निवासिनाम तुकाराम महाराष्ट्र भक्त राज चतुष्टकम। शिव अवतार निवृत्तीनाथांनी धारण केला। माहूरगडाची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीगडाची सप्तशृंगी माता, अशी 3.5 पीठ म्हणजे आदिशक्ती जगदंबेचा अवतार आदिशक्ती मुक्ताईने धारण केला। विष्णूचा अवतार ज्ञानोबराय झाले, ब्रह्मदेवाचा अवतार सोपन काका झाले। त्यांच्या जर शतकाचा जर आपण जर विचार जर केला
तर एकच आनंदाची गोष्ट मला एक सांगावीशी अशी वाटते, आपण निवृत्तीनाथ महाराज बघितले नाही, आपण सोपान काका बघितले नाही, आपण ज्ञानेश्वर भगवान बघितले नाही, आपण आदिशक्ती मुक्ताही बघितल्या नाही. मला असं वाटतं का भगवंत निर्गुण निराकार असताना असणारा सगुण साकार होऊन अवतार धारण करत असतो. मला असं वाटतं की या कलियुगामध्ये शिवस्वरूप निवृत्तीनाथांनंतर, ज्ञानोबानंतर, मुक्ताईनंतर, सोपान काकानंतर शिवतत्वाचा अनुभव सांगण्यासाठी कलियुगामध्ये जर अवतार झाला असेल तो अवतार म्हणजे संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी महाराज. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की जनार्दन स्वामींचं चरित्र तर आम्ही कधी ऐकलं नाही, पण आता चरित्र तरी कसं होणार. जनार्दन स्वामींचं चरित्र करत असताना वारकरी संप्रदायाची परंपरेमध्ये जनार्दन स्वामी कसे बसले. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. अर्थात शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज अवतार धारण करून आले. एक विषय असा महत्त्वाचा आहे, संत ज्या वेळेला भूतलावर अवतीर्ण होतात ना, ते अवतार माणसाचा घेऊन येतात, पण ते माणूस नसतातच. खरोखर आपण नित्यविधी आपण सर्वजण म्हटलो, ज्यांना ज्यांना साक्षात्कार झाला, ज्यांना ज्यांना अनुभव आला स्वामींचा, तर स्वामी म्हणजे साक्षात माणूस म्हणून अवतीर्ण झाले. साक्षात त्यांचं रूप आणि त्यांचं एक बोलू दादा, त्यांचं हसणं सुद्धा देव होतं, त्यांचं पाहणं सुद्धा देव होतं, त्यांचा हाताचा आशीर्वाद सुद्धा देव होता, त्यांचं बोलणं सुद्धा देव होतं. अजून पुढे बोलू, त्यांचे अवयव सुद्धा देव होते. हे मी सांगत नाही, साधूचा महिमा वर्णन करत असताना आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचा आधार घेतला पाहिजे. आधाराशिवाय कधीच कोणाबरोबर बोलायचं. एखादा चिकित्सक माणूस येईल, स्वामींनी जे जे चमत्कार केले ते चमत्कार जर आपण जर बोललो तर अंधश्रद्धा निर्मूलनवाले चारवाक लोक असे म्हणतात, कशाचं काय आणि कशाचं असं कुठे असतं का? असे कुठे चमत्कार असतात का? चारवाक लोक भेटतात, कारण अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. या जगामध्ये शहाणे सुद्धा असतात आणि या जगामध्ये अतिशहाणे सुद्धा असतात. निवृत्तीनाथाच्या समाधी सोहळ्याला मला एक अतिशहाणा भेटला, ड्रिंक केलेला, पिलेला. त्याला म्हटलं, अरे क्षेत्राच्या ठिकाणी पिऊ नये. तू काय म्हटलं मला? म्हणे महाराज, जे शहाणे असतात ना म्हणे तेच क्षेत्राच्या ठिकाणी घेतात. म्हटलं कशावरून? तो म्हटलं तुम्हीच कीर्तनामध्ये बोलतात. म्हटलं काय बोलतो आम्ही? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय. कुठं नादी लागतं त्याचे? कदाचित आपल्याला आपल्या जीवनामध्ये असे माणसं भेटू शकतात आणि अशा माणसाची जर ताकद जर आपल्याला घालवायची असेल तर त्याला ग्रंथाचा पुरावा असावा. जनार्दन स्वामी महाराज ग्रंथाच्या व्यतिरिक्त काहीच बोलले नाही. सुंदर चरित्र आपल्याला बघायचं आहे. बाबाजींचं चरित्र जवळजवळ सर्वांना माहीत आहे, पण स्वामींनी काय कर्म या जगाला सांगितले, काय उपदेश या जगाला केला, तो उपदेशाचा अनुकरण जर आमची जीवनामध्ये जर उतरवलं तर 100% आम्हाला धर्म कळल्याशिवाय राहणार नाही. काय साधूची ताकद असेल महाराज. काही लोकांना असं वाटेल की साधू संत दादा फक्त देहाने जातात, पण सूक्ष्म रूपाने ते तुमच्या आमच्या बरोबर आजही नित्यविधीने जनार्दन स्वामी महाराज दर्शन देतात. विभूती कपाळाला धारण करत असताना सुद्धा आमचा विश्वास असावा. माहिती आहे ना,
आमच्या गावापासून आंदरसूल गाव हे फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहे. आंदरसूल गावामध्ये नागाबाबांनी विभूती दीक्षा दिली. पण विभूती दीक्षा देत असताना त्याचाही तो ग्रंथ माझ्याकडे छोटासा आहे. विभूती कपाळाला धारण करत असताना विभूती माता, विभूती पिता, विभूती त्रैलोक्य तारिणी, महादेव पार्वती, मिलकलानी गौरा छानी तुझ समती तू भस्मती, साधू संत लेवाती, राजा प्रजा सेविती. पहिली भूती हस्तक पर, दुसरी भूती मस्तक पर, तिसरी भूती ब्रह्मा विष्णु महेश्वर को, चौथी भूती 4 वेदांत को, पांचवी भूती पंचतत्व को, सावी भूती शास्त्र को, सातवी भूती सप्त समंदर को, आठवी भूती अष्ट दिशांक को, नववी भूती नवनाथ 84 सिद्धन को, 10वी भूती 10 अवतार को, 11वी भूती 11 ज्योतिर्लिंग को. कोणाला माहित असतील हे मंत्र. आणि ही विभूती धारण करून भारत उंबऱ्याच्या बाहेर पडा. जर तुमच्या पायाला काटा जर उठला तर दादा मी स्वामींचं चरित्र करणं सोडून देईल. एवढी शक्ती दादा विभूतीमध्ये आहे. जास्त शिकलेले चिकित्सक लोक असे म्हणतात कशाची विभूती, कसेचा गंध. अरे हिंदू समाजामध्ये जन्माला आला, तुला जर गंध जर नसेल तर तुझ्या त्या जीवनाला तरी काय गंध असेल. ओम चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम अपदम हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा. गुरुजी तुम्ही समोर बसा, इकडे राम गुरुजी बसलेले आहे. कसं आहे तुम्ही इथं, मला आनंद होईल, थोडं बोलताना आनंद होईल. कसं आहे आनंद होईल. जनार्दन स्वामी जय जय जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी. जनी जनार्दन मने जनार्दन जनार्दन स्वामी, जगी जनार्दन मनी जनार्दन सद्गुरु स्वामी. जनी जनार्दन मने जनार्दन जनार्दन स्वामी, जगी जनार्दन मनी जनार्दन सद्गुरु स्वामी. जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी. जगी जनार्दन स्वामी जनार्दन जनार्दन स्वामी, जगे जनार्दन स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी. जनी जनार्दन मनी जनार्दन जनार्दन स्वामी, जगे जनार्दन मनी जनार्दन सद्गुरु स्वामी. जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. किती सुंदर की कथेला साथ संगत कशी असेल. कथा बुकिंग झाल्यापासून आप्पा माऊली म्हणत होते, महाराज तुम्ही साथ संगतीची टेन्शन घेऊ नका. बाळासाहेब महाराज मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझ्या भागवत कथा असतील ना तिथं तुम्हालाच घेऊन जावं असं वाटतं. क्या बात. काय असतं माहिती आहे का, भात बघण्याची गरज नाही, शेतावरून भाताची परख होते. वारकरी संप्रदायाचे वैभव आहे दादा. आपण सर्व भजनी मंडळाच्या नावाने टाळ्या वाजवा. सुंदर आनंद वाटला. कथेचं आपल्याला भाग्य जर मिळाले असेल, खूप दिवसापासून इच्छा होती गुरुजी, आणि त्या इच्छेचा संकल्प ज्यांनी विडा उचलला, आपल्या लाखलगावचं भूषण सभापती निवृत्ती पाटील कांडेकर आणि सर्व ट्रस्ट भजनी मंडळ लाखलगाव परिसर आणि बाजूचे सर्व गावातील भावी भक्तांच्या माध्यमातून हा सोहळा साजरा होतो आहे. सर्वजण आहे आपण सर्व साधक परिवार आहात. त्यातले त्यात मी एक 15-20 दिवसापूर्वी नांदुर्डी गावामध्ये भागवत कथा केली.
ज्या निमित्तानं केली त्या आपल्या गावच्या भगिनी हरिभक्ती पारायण लताताई कांडेकर, अशोक कांडेकर, म्हणजे अशोकदादांचे सासरे बहा बाळकृष्ण खापरे, निवृत्तीभाऊ खापरे मागाशी येऊन गेले. एक एक परिवार, एवढंच नाही पण कथा बुकिंग झाल्यापासून मी ज्या ज्या ठिकाणी कीर्तनं केले त्या ठिकाणी आपल्या कथेची जाहिरात कीर्तनामधूनच केले. आपल्या लाखलगावचा बोर्ड दिंडोरी तालुक्यामध्ये लागलेला आहे. दिंडोरी तालुक्यात म्हणजे जेवढा साधक परिवार होता ना त्यांना आनंद झाला. 83 पैसे खर्च करून म्हणे महाराज तुम्ही 1 रुपया देऊ नका, पण बाबाजींचा बोर्ड आम्ही आमच्या खर्चाने लावणार आहे. काय उपकार केले असेल साधूनी दादा, लक्षात ठेवा. मी एकदा कुरनोलीला कीर्तन केलं, कुरनोली जानोरी जवळ. त्या कुरनोलीमध्ये जनार्दन स्वामींचा थोडासा एक अनुभव सांगितला. महाराज जातीचे लोक कधी लपत नाही. जातीचे म्हणजे हिंदू मुस्लिम नाही बरं. माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. ज्याला हरी अंतरंगापासून आवडतो, ज्याला संत अंतरंगापासून आवडतात ते माणसं कधी लपतात का हो? कीर्तन झाल्यानंतर ते सर्व परिवार माझ्याकडे आले, म्हणे महाराज तुमचं कार्ड द्या, नंबर द्या, आम्ही लाखलगावला निश्चित भेट देण्यासाठी येऊ. एवढंच नाही पण बाबाजींची जाहिरात आम्ही दिंडोरी तालुक्यामध्ये लावू. किती विश्वास, किती श्रद्धा बाबाजीवर, साधूवर. एक विषय असं मला मांडायचा आहे, निवृत्ती पाटील कांडेकर निमित्त जरी असतील पण आप्पा माऊलींचा आग्रह होता. इथून मागं असंही नाही पण सप्तामध्ये माझे कीर्तनही झालेले आहे आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून या गावाचं मला दर्शन घडलं. मी माझं परमभाग्य समजतो. लाखलगावचं दर्शन घडण्यासाठी जर मला खरोखर योग आला असेल, माझ्या तारीख लिखित जुनी डायरी मला मिळाली. लाखलगावामध्ये पहिल्यांदा माझा प्रवचनाचा कार्यक्रम झाला दशकिरविधीच्या निमित्ताने. कोणाचा होता मला माहीत नाही. तर ते प्रवचन ज्यांच्या माध्यमातून मला मिळालेलं होतं ते आपल्या गावचे भूमिपुत्र बाळासाहेब महाराज आहेर. बाळासाहेब महाराज आहेर खूप दिवसापूर्वी त्यांनी प्रवचन दिलं आणि त्याच्यानंतर सर्व तुमचा हा परिवार मला भेटला. बाबाजींचं दर्शन झालं. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. भजनी मंडळच्या चरण नतमस्तक होतो. भूदेव रामू गुरुजी समोर बसलेले आहे. भूदेव संताशी सदा नमावे गुरुजी बसलेले आहे. बाबांचा मणक्याचा त्रास असल्यामुळं बाबा इथं येऊ शकत नाही, मला माहीत आहे. शारीरिक अवस्था, शारीरिक भूक कोणालाही चुकत नाही म्हणून बाबा त्या ठिकाणी बसलेले आहे. पण आशीर्वाद ते देणार आहे. माईक सिस्टीमवाले, सुंदर माईक सिस्टीम आहे. माझ्या दादासाठी टाळ्या वाजवून स्वागत करा माईक सिस्टीमवाल्यांसाठी. आणि बालाजी चॅनल, त्या चॅनलसाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करा. विनेकरी आपल्या गावचे जरी आप्पा माऊली असतील पण सुंदर वेश धारण करून नारायणाचं रूप ज्यांनी धारण केलेलं आहे, माझ्या आप्पासाठी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. मी ज्या ज्या वेळेला म्हणेल ना ताई टाळी वाजवा, दादा टाळी वाजवा, इथं टाळी वाजवण्यासाठी अजिबात लाजायचं नाही. तर सकाळी उठून तुम्ही जर रस्त्याने टाळी वाजवत चालले, लोक काय म्हणतील, बरोबर की नाही, जाऊ द्या ठाण्याला यायला. पण इथं टाळी वाजवल्यानंतर कोणाची म्हणायची ताकद नाही. कारण या ठिकाणी साधूच्या समोरची बाबाच्या दरबारामधली ही टाळी आहे. म्हणून वाजे टाळ टाळ्या टाळी, होय होळी विघ्नाची, विघ्नाची होळी करण्याची ताकद हाताच्या टाळीमध्ये आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, वाटत चालावे पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, वाटत चालावे
जोरात टाळी वाजवा. काय सुंदर प्रमाण म्हटलं महाराजांनी. टाळी वाजवावी गुढी उभं राहावी. आवाज थोडा मोकळा करतात. टाळी वाजवावी गुढी उभं राहावी, वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजवली पाहिजे. आज सूचना देण्याचा दिवस आहे. उद्यापासून कथा कशी श्रवण करायची, भागवत असो ग्रंथ असो. पूर्वीला पहिला दिवस म्हणजे महात्म्य असतं का आपल्याला 6 दिवस कथा कशी श्रवण करायची. टाळी का वाजवली पाहिजे. गुरुजी समोर बसलेले. थोडासा मी दाते पंचांगाचा पण अभ्यास केलेला माणूस आहे. भविष्य 3 प्रकारे बघितलं जातं. एक जन्मकुंडली बघितल्या जाते. जन्मकुंडली जर चांगली असेल तर हस्तरेषा बघितल्या जातात. आणि हस्तरेषा जर चांगल्या जर असतील तर शरीराच्या खुणा बघितल्या जातात. काय अनेक प्रकारचे संकट आपल्या पाठीमागे लागलेले आहे. बुधदेव काय म्हणतात, पहिल्यांदा तुमची जन्मकुंडली कशी आहे, शनी वक्री आहे का कसं आहे बघावं लागेल. तसा शनी वक्रीय प्रभुरामचंद्राला सुद्धा होता या दंडकारण्यामध्ये. कुंडलीमध्ये शनी वक्री आला का शनीची साडी जाते. म्हणून शनिदेव भगवान सुद्धा दिगंबर बापूच्या समोर बसलेले आहे. आपल्याला काय चिंता करायची गरज आहे. नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं नमामि शनीश्वरं. जन्मकुंडली जर चांगली असेल ना, अडचण जर असेल तर हस्तरेषा बघितल्या जातात. हस्तरेषा चांगल्या जर असतील तर शरीराच्या खुणा बघितल्या जातात. आणि शरीराच्या खुणा या 3 प्रकारचे कृत्य बघून आपलं भविष्य बघितलं जातं. पण एक लक्षात ठेवा दादांनो, आपलं भविष्य खरंच सांगू का तुम्हाला, आपलं भविष्य फक्त संतांच्या हातामध्ये आहे आणि आपलं भविष्य फक्त भगवंताच्या हातामध्ये. प्रारब्धाची गती नकळे विचित्र आहे सूत्र हाती विठोबाच्या. जर आपलं भविष्य बदलवायचं आहे ना, आपलं आयुष्य जर बदलावायचं असेल ना, आपलं भविष्य कसं आहे, बाबाजी समोर उभं राहून बाबाजी जवळ घरानं करा. आपलं भविष्य कसं बदलवायचं आहे, भगवंताजवळ जाऊन आपलं घरानं सांगा. आपली लाज साधूला सांगा. 100% साधू लाज राखल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात ठेवा, साधू लाज राखतो. जीवनाची लाज राखणारा साधू आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत कानोपात्रेच्या पाठीमागे बिदरच्या बादशाने सैनिक पाठीमागे लावले. त्यावेळेला संत कानोपात्र एवढी सुंदर होती का ती संत कानोपात्र प्रार्थना करत होती, या संकटापासून मला कोणी वाचवेल का. अनेकांची विनंती करू लागली पण कोणी वाचवायला तयार नाही. सरते शेवटी भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून. ज्ञानदेवाची भेटी झाली. ज्ञानेश्वर भगवान संत कानोपात्रला म्हटले, कानोपात्रे तुला मी वाचू शकत नाही, पण तुला वाचवणारा फक्त भगवंत आहे. आणि त्या भगवंत जवळ जाऊन तुझी लाज सांग. तो भगवंत तुला वाचवल्याशिवाय राहणार नाही. उभी राहिली संत कानोपात्रा. लाज रखो तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी, मैं गरीब तुम करुणा सागर, दुष्ट करत बल जोरी, प्रभुजी लाज रखो हमारी. आपली लाज भगवंताजवळ, आपली लाज साधूजवळ सांगा. अरे माझ्या भगवंताने आपला देहच असा बनवला दादा. या देहाची किंमत संत श्रेष्ठ सद्गुरू जनार्दन स्वामींनी या जगाला कळवून दिली. सहज सोप्या साध्या भाषेत बाबाजीचा सत्संग जर चालू झाला ना, राजे हो, अरे हाताने टाळी वाजवा, हात म्हणजे तुमचं भविष्य बदलवतात. सहज बाबाजी सांगायचे. बाबाजीच्या एका कथेमध्ये, एका सत्संगामध्ये मला असा महिमा मिळाला गुरुजी, की या भगवंताने देह असा बनवला का आपल्या हातावरच्या कांड्या सुद्धा 28 आहे. अजून कोणी मोजल्या नसेल. हातावरच्या कांड्या किती आहे? 28 आहे. भगवान परमात्मा किती युगापासून उभा आहे? युगे 28 आहे. दशकिर विधीच्या विधीला पिंडदान किती आहे? 28 आहे. आता बोलू तुम्हाला,
दशक्रिय विधीचं पिंडदान कसं होईल हे सांगू शकत नाही, आपला मृत्यू कसा होईल हे सांगू शकत नाही, पण जिवंतपणी जर आपल्याला पिंडदान जर करायचं असेल तर जनार्दन स्वामींची नित्यविधी करून बाबाला देह समर्पित करा, हेच खरं पिंडदान. गुरुजी, एक मला स्वाभिमान असा वाटतो, तांदूळाचा पिंड आहे, पण कबीर महाराज इतके सुंदर बोलून गेले, जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतैयो राम, मरे बाद पछतैयो. मुठभर चावल ताबे धर के, मुठभर चावल ताबे धर के, कौवा बाप भुलयो रे, भजन बिना कैसी दुनिया, दुनिया भजन बिना कैसी दुनिया, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. पत्थर का एक नाग बनाया, उसकी पूजा करियो राम, उसकी पूजा करियो राम. उसका नाग जब निकला बाहर, सत्यनाग जब निकला बाहर, ले लाठी खुद खइयो रे, भजन बिना कैसे करियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. सद्गुरु बर काही हेच चरित्र आहे बाबाजींचं. अनाडी दुनिया भजना बिना कैसी तरियो. या जगाचं कल्याणासाठी साधू संत अवतीर्ण झाले आणि खरं तत्व जगाला सांगितलं. हातावर कांड्या 28 आहे, भगवान परमात्मा युगी 28 आहे, दशक्रियुदीला पिंड 28 आहे. आणि अजून बोलू गुरुजी, हरिपाठाचे अभंग सुद्धा 28 आहे. बस हीच विधी आहे आपली. आणि बाबाजींनी सर्व ग्रंथाचा सार एकत्रित केला. तो काळ कसा असेल, तेव्हा काही युट्यूब होतं, फोटो सुद्धा नव्हते. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबाजींनी नित्यविधी सारखा ग्रंथ तयार केला. बाळासाहेब महाराज, काय साधूची शक्ती असेल. कशासाठी? अनाडी दुनिया भजना बिना कैसी तरी. या जगाचा उद्धार कसा होईल त्याच्यासाठी नित्यविधी सारखा ग्रंथ बाबाजीने तयार केला. एक एक बीज अक्षर शोधून काढलं, एक एक बीज अक्षर शोधून काढलं. नित्यविधी म्हणत असताना शरीराला कंपन येतात, कंपन. आणि नित्यविधी म्हणत असताना शरीराचे कंपनासमोर साक्षात जनार्दन स्वामी उभे राहतात आणि आपल्या या शक्तिपात करून आपल्याला आशीर्वाद देतात. ही बाबाजींच्या का बीजाची शक्ती दादा, एवढी सोपी गोष्ट समजताय का? त्या वेळेला त्यांना किती त्रास झाला असेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अरे अनुकूल परिस्थिती आपल्याला. पायी जाण्यासाठी, प्रवासासाठी गाडी नाही. कसा प्रवास होता बाबाजींचा? एक विचार करा दादा, सर्व चरित्र आपल्याला उद्यापासून सुरुवात करायचं आहे. टापरगावला बाबांचा जन्म आहे, उगली घराणं आहे, दहेगाव आहे, करंजगाव आहे, वेरूळ आहे, रामेश्वर आहे, गाणगापूर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, नर्मदेश्वर आहे. सर्व ठिकाणी बाबाजी गेले. पण एक विचार करा दादा, 100 एकरची पाटीलकी होती गुरुजी. बाबाजींच्या घराण्याचं जी परंपरा आहे, बाबाजींच्या गावामध्ये माझं कीर्तन झालेलं दहेगावला, आणि दहेगाव जवळ करंज गावला सुद्धा माझं कीर्तन झालेलं आहे. त्या लोकांनी सुद्धा बाबाजींचा एक परिचय सांगितला का एक असा महात्मा या महाराष्ट्रामध्ये जन्माला येतो आणि संसारावर तुळशीपत्र वाहून या जगाच्या कल्याणासाठी देह झिजवतो, देहाचा वापर करतो. त्या साधूचं नाव संत श्रेष्ठ सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. एक विचार करा, निवृत्ती पाटील आपला बांध जरी कोरला तरी आपली दुश्मनी होते. आणि ज्यांनी 100 एकर शेतीवर तुळशीपत्र वाहिलं, अरे
तो नुसता माणूस नाही दादा, तो माणसाचा अवतार घेऊन या जगाला शिव स्वरूप दाखवण्यासाठी जन्माला आले ते सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. विचार करा ना, एक एक चरित्र खूप सांगण्यासारखं आहे. बाबाजी कायम सांगायचे, दादांनो जिवंतपणी टाळी वाजून भजन करा, टाळी वाजून भजन करा. काय शक्ती हरिपाठाची, काय शक्ती नित्यविधीची. एक मला आजच्या पहिल्या दिवसाला फक्त माझ्या ताईंनो, माझ्या बहिणींनो, तुमचा भाऊ म्हणून ऐका, तुमचा लेक म्हणून ऐका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. कीर्तन करत असताना, प्रवचन करत असताना, दुसऱ्यांना प्रबोधन करत असताना आपलं घर पहिलं बदलायला शिका, नंतर लोकांची घरं बदलायला शिका. लोकांना उपदेश करणं सोपं आहे, लोकांना उपदेश करणं सोपं आहे, पण दादा त्याचं अनुकरण करणं खूप अवघड आहे. आपलं घर घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. घर मंदिर बनवता येतं. मग मंदिर बनवता येतं म्हणजे त्याला काय कलर करा आणि विटा लावा आणि वाळून स्लाप असं नाही. घर मंदिर जर बनवायचं असेल माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, आपल्या घरामध्ये नित्यनेमाने नित्यविधी ही सकाळ संध्याकाळ म्हटलीच पाहिजे. राम रक्षा एकदा तरी म्हटली पाहिजे, हनुमान चालिसा एकदा तरी म्हटली पाहिजे. आणि याचा अनुभव, याची प्रचिती काय येते, हरिपाठ एकदा म्हटलाच पाहिजे. नित्याने मना मी ते प्राणी दुर्लभ, 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 नित्याने मना मी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. आपला परिचय खरा आजचा आज झाला परिचय. क्या बात आहे. हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कन्नड तालुका, संभाजीनगर जिल्हा, टापरगाव, साधं खेड आहे. आणि त्या टापर गावामध्ये बाबाजींचा जन्म झाला. माळसाईचे बाळ भोले बाबाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, माळसमातीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. माळसमातीचे बाळ भोले बाबाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. माळसमातीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, माळसमातीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन, एक मुखाने बोला बोला जय जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. धर्म करा
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. हे मध्ये मध्ये 5 मिनिटं टॉपिक आहे. आपल्याला कथा अशीच करायची. बाबाजी सहज सांगायचे, दादा रामरक्षा म्हणा, हरिपाठ म्हणा, नित्यविधी म्हणा. रामरक्षेमध्ये सुद्धा खूप शक्ती महाराज. सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरा. बस काय हुशार मूर्त्या राहू तुम्ही. श्लोक पूर्ण मी जे नमनाला श्लोक घेतले माझ्याही पुढे तुम्ही श्लोक म्हणत होते. नित्यविधी मुखोद्गती दादा. सोन्यासारखे श्रोते तुम्ही आहात. तुम्ही दादा माणसं नाही, तुम्ही माणसं आहेत. तुम्ही दगड आहे पण नर्मदेचे. ज्ञानोबराय म्हणतात, प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती आणि दुबळा मी अर्चित असे भक्ती. म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारलं की. आणि नर्मदेचा दगड हा देवघरामध्ये ठेवावा लागतो. तुम्ही देवघरामध्ये दगड आहात. हे दगड नाही दादा, बाबाजींनी साक्षात भगवान शिवजीचे दगड बनवून ठेवले. ही नित्यविधीची नित्यविधी करणाऱ्या माणसाचा चेहरा प्रसन्न असतो. पण ती नित्यविधी दुपारी 12 वाजता नाही, 11 वाजता नाही बरं, पहाटे 3 ते 6च्या वेळेत म्हटली पाहिजे. तिचा शक्तिपात होतो, अनुभव येतो. बाबाजी 3 वाजता उठून स्नान, थंड पाण्याने स्नान असायचं. का रामरक्षा म्हटली पाहिजे दादा? आपण रामाच्या जिल्ह्यामध्ये राहतो म्हणून रामरक्षा म्हटली पाहिजे. इतकं भाग्यवान आहे आपण दादा. त्या गंगा पाडाळीला जात असताना त्या पुलावर जर उभा राहिलो ना, पुलावर जर उभा राहिलो, मगाशी मी ग्रंथ घेऊन गाडीमध्ये सहज असं त्या गंगेचं निरीक्षण करत होतो. गुरुजी, त्या पुलावरून जर उभं राहिलं आणि इथून जर पाहिलं ना, तर आपला गंगा मातेचा उत्तर वाहिनीचा ओंकाराचा आकार दिसून येतो. ओंकाराचा. अजून कोणी प्रचिती जर घेतली नसेल तर त्या पुलावरून इकडं बघा, ओंकाराचा आकार दिसतो. आणि बरोबर ओकारामध्ये आपलं लाखलगाव बसलेलं आहे. आणि बाबाजींनी हे लाखलगाव सापडलं. पहिला साधू जन्माला या ठिकाणी रहिवास झाला लाखेश्वर भगवान, लाखेश्वर महाराज. दिगंबर बापू पुच्छ होतो महाराज त्यांना. संतती ज्यांना होत नाही, अजूनही या ठिकाणी संकल्प पूर्ण होतात. बापूंचं दर्शन घेतल्यानंतर साधूची शक्तीच आहे. आणि त्याच साधूच्या रूपामध्ये संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज या ठिकाणी अवतीर्ण झाले. आणि उत्तर वाहिनीला या ठिकाणी तपश्चर्या बाबाजींनी केल्या. 6 महिने तपश्चर्या केल्या, योगासन मांडलं. ध्यान करत असताना बाबांची समाधी 2 फूट का 3 फूट अंतरावर असायची. तुम्ही म्हणाल हे कशावरून माहीत पडलं? आप्पा माऊलीच्या घरी फक्त जेवण केल्यामुळं माहीत पडलं. काल थोडासा परिचय माझ्या दादाने दिला. ग्रंथामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. बाबाजीची समाधी वरती असायची. साध्या रूपामध्ये सहज बाबाजी दिसायचे. पण त्यांचं शरीर, त्यांचं रूप, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं हसणं, त्यांचं पाहणं म्हणजे देव. एक बोलू दादा, त्यांनी एखाद्यावर जर दृष्टी टाकली ना, एखाद्यावर दृष्टी, तर ज्ञानोबराय काय म्हणतात माहीत आहे? ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतींचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. जसं माझी एखादी माता भगिनी डोळ्यामध्ये अंजन घालते बाळाच्या, माझ्या बाबाजींनी, स्वामींनी दादा या जगाच्या सर्व साधकांना ज्ञानरूपी अंजन घालून, शिवतत्वाचं अंजन घालून या जगाचं कल्याण केलं. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे ते त प्रकटे महानिधी. वल्वे महाराज एक एक ओवीनं जर ज्ञानेश्वरी जर वाचली ना, तर त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये बाबाजींचं चरित्र बसतं. साधू संतांनी जे कार्य या भूतलावर येऊन केलं, ते कार्य माझ्या जनार्दन स्वामींनी केलं. म्हणून दररोज नित्य नेमाने आपल्या लेकरांना हनुमान चालीसा वाचायला सांगा. मी स्वाभिमानाने सांगतो दादा, घरामध्ये मी लेकरांना सांगतच नाही तुम्ही हे करा ते करा. आपण फक्त घरामध्ये नित्यनेम पाळला पाहिजे. लेकरं आपोआप नित्यनेम सांभाळतात. माझी 14 वर्षाची मुलगी, तिचा गीतेचा 15 अध्याय पाठे, 12 अध्याय पाठे, नित्यविधी पाठे, पंचरत्न हरिपाठ सुद्धा बाबाजींचा मुखोद होत होता. तो पंचरत्न हरिपाठ सुद्धा माझ्या मुलीचा पाठ आहे. एक दादा, मुलांना शिकवण्याची गरज नाही, मुलांना शिकवण्याची गरज नाही. आपण घरामध्ये कृत्य काय करतो याच्यावर अवलंबून मुलांचे विचार असतात गुरुजी.
आळंदीच्या संस्थेमध्ये विद्यार्थी ज्यावेळेस ज्ञान संपादन करत असताना एका सुभाषितकाराने एक श्लोक गायला, काकचेष्टा बकोध्यानम शिवान निद्रा तथैवच अल्पाहारी ग्रह त्यागम विद्यार्थिनीम पंचलक्षणम. विद्यार्थ्याचे लक्षणं कशी असं 18 वर्षापर्यंत विद्यार्थी घडत असतो. बाबाजींच्या चरित्रामधून मला फक्त एकच सांगायचं आहे दादा, मुलं जन्माला घालत असताना जननी जनितो भक्ती जने दाता या शूर नाही तो जननी वांज बली फुकट गमाय नूर. एकतर मुलांना भक्त म्हणून जन्माला घाला, एकतर दाता म्हणून जन्माला घाला, नाहीतर एकतर शूर म्हणून जन्माला घाला. ना असं जर करायचं नसेल ना तर वांज राहून देवाची सेवा केलेलं चांगलं आहे. काय त्या म्हाळसाईची कुश पवित्र असेल दादा, आप्पा पाटलांची कुश पवित्र असेल, सर्वांना चरित्र माहीत आहे. पण एक बोलू माऊली, चांगले पुत्र हरिभक्त जन्माला येण्यासाठी अहो मातेचं पोट पवित्र असावं लागतं आणि बापाचं रक्त पवित्र असावं लागतं. तेवढं साधू जन्माला येत असतो. मी नाही बोलत, पण सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्था उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. सुशीलो मातृपुण्यानं मातेची कुश जर पवित्र असली तर मुलं सुशील जन्माला येतात. पितृपुण्यानं चतुर्था पित्याचं पुण्य जर असलं तर मुलं चतुर जन्माला येतात. आणि वंशाचं पुण्य जर असलं तर मुलं उदार जन्माला येतात. आणि वंशाचं पित्याचं मातेचं जर पुण्य जर नसले तर उन्माद मातृदोषानं पितृदोषानं मूर्खता कार्पण्य वंशदोषानं कर्मदोषात धरीत राहता. एक दरिद्रीवान जर मुलगा जर जन्माला जर असला आला तर वंशाचं वाटोळं, आणि एक जर भाग्यवान कुलवान जर मुलगा जर जन्माला आला तर वंशाचा उद्धार, आणि तो उद्धार करण्यासाठी सद्गुरू जनार्दन स्वामींचा अवतार आहे. काय कुश पवित्र असेल महाराज, कधी कधी स्वतःच्या मनाला विचारा काय अर्थ आहे. वयाचं बालपण जर संस्काराने शोभत नसेल तर त्या बालपणाला काही अर्थ नाही. आणि वयाचं तरुणपण कीर्तनाने जर शोभत नसेल तर त्या तरुणपणाला काही अर्थ नाही. आणि वयाचं म्हातारपण जर भजनाने सोबत जर नसेल तर त्या भजनाला म्हातारपणाला काहीच अर्थ नाही. काय अर्थ आहे दादा जीवनाला. एक लक्षात ठेवा, मला महत्त्वाचा विषय टॉपिक टाकायचा आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी या कुळामध्ये पाटील समाजामध्ये हरिभक्त अवतीर्ण झाले. महाराष्ट्राचे जर साधू जर म्हटले असेल तर निवृत्ती पाटील, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज हा महाराष्ट्राचा साधू आहे. आणि पाटील घराण्यामध्ये जन्माला आलेला साधू सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. अजून चरित्र कोणीच केलं नाही, पण ते चरित्र करण्याचा योग माझ्या वाट्याला आला आणि उत्तरवाहिनी लाखलगावला आला. एक लक्षात ठेवा, मी तर स्वतःला समजेल इथून पुढं माझं जीवन लखलखीत झाल्याशिवाय राहणार नाही. हे बाबाजींचे आशीर्वाद आहे. काय होतं दादा या लाखलगावामध्ये, मला निवृत्ती पाटलांनी काल सांगितलं. दावण होती दावण, व्यवहार चालायचे व्यवहार, पण ते व्यवहार बंद करून सर्व दादा आणि ती बंद करून बाबाजींनी सर्व माणसं लखलखीत केले. ते गाव लाखलगाव आहे दादा, उत्तर वाहिनी आहे. पहिला नाशिक जिल्हा समजून सांगतो म्हणजे तुम्हाला उद्याची कथा कळेल. या भूतलावर देश अनेक असतील पण भारत देशासारखा देश नाही. देशामध्ये जिल्हे अनेक असतील पण नाशिक जिल्ह्यासारखा जिल्हा नाही. नाशिक जिल्ह्याला जोड नगर जिल्ह्याचे, नगर जिल्ह्याला जोड पुणे जिल्ह्याचे. पण नाशिक जिल्हा किती महत्त्वाचा आहे गुरुजी. एक सांगेल, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू त्र्यंबकेश्वर महाराज हे बाबांच्या आवडीचं ज्योतिर्लिंग होतं. आवडीचं ज्योतिर्लिंग होतं. मग त्या त्र्यंबकेश्वर ठिकाणी बाबाजींनी किती साधना केली. आणि महामंडलेश्वर ज्या गावामध्ये एक महात्मा अवतीर्ण झाला कांडेकर घराण्यामध्ये, पाटील घराण्यामध्ये, त्या महात्म्याचं नाव बाबाजींनी शांतिगिरी महाराज ठेवलं. किती भाग्यवान आपण. कधी कधी स्वतःच्या मनाला आपण विचारलं पाहिजे, हे निमित्त आहे दादा. आपलं कुळ भाग्यवान आहे, आपला परिवार भाग्यवान आहे, आपला वंश भाग्यवान आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, क्या बात है. हरिदास जन्म देते हरिदास जन्म. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरिदास जन्म घेती, जेते हरिदास जन्म घेते. होतं ते प्रमाण मला मिळालं. एकच नंबर दादा. नाहीतर काही काही ठिकाणी कुठेही काय होतं. काय सुंदर प्रमाण दिलं महाराज. टाळी वाजवा एकदा.
टाळी मला आवडली बा, लाखलगावची टाळी आवडली राव. पण काही काही गावातल्या टाळ्या सुद्धा लई मतलबी मावा पडल्यासारख्या. आप्पा असं वाटतं आता गेल्यानंतर मी ठोबरक न झालं का आवरून घ्यावं असं वाटतं. क्या टाळी महाराज, किती उत्सुकी लोक दादा तुम्ही, किती सुंदर आहे. गुलाबाच्या फुलासारखे नुसते टवटव बसले तुम्ही. असं वाटतं इथून उपटावून तिकडं जातो संकुलमध्ये नाशिकला घेऊन जा. काय सुंदर. कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. आपल्या गावाचं नाव कुठपर्यंत आहे? आपल्या गावाचं नाव शांतिगिरी बाबांचं नाव. धुळे जिल्हा दोंडाईचा, अंमळनेर, नंदुरबार जिल्हा, अक्राळे, सिंदगव्हाण त्या भागामध्ये निवृत्ती पाटील माझे कीर्तन झाले. तिथं सुद्धा शांतिगिरी महाराजांचा जनार्दन स्वामींचा फोटो बघितला. काय भाग्यवान आहे आपण. लाखलगाव नुसतं दादा लाखल नाशिक जिल्ह्यापुरतं नाही, पूर्ण भारत देशामध्ये एका महात्मा अवतीर्ण झाल्यामुळं पूर्ण भारत देश लाखलगावचं नाव प्रसिद्ध होतंय. हा, धन्य माता पिता भाग्यवान आहे दादा. नाशिक जिल्हा एवढा पवित्र त्र्यंबकेश्वर कुशावर्त आहे. कुशावर्ता करीत असणार त्याचे कैलासी राहा. तसे नाशिकमध्ये भरपूर तीर्थ, पण बाबाजींनी नेमकं उत्तर वाहिनीच का बघितली असेल? काय कमतरता नाशिक जिल्ह्यामध्ये रामगुरुजी? कुशावर्त तीर्थ आहे, गोदावरी गंगा मैयाचा उगम त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वत आहे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही. गोदावरी माझ्या मैयाचा उगम ब्रह्मगिरी पर्वतापासून कुशावर्तामध्ये आली. कुशावर्तातून निघाली अंजनीगड. महाराज भेजे फाटा चक्र तीर्थाला येऊन विष्णू चक्र आहे, विष्णूनं तिथं चक्र ठेवलेलं होतं, मारलं होतं. म्हणून पहिली कुंभ पर्वणी भेजे फाट्याला चक्र तीर्थाला भरायची. चक्र तीर्थापासून गंगा निघाली सोमेश्वरला, सोमेश्वरपासून नवशा गणपती, नवशा गणपती रामकुंड, आणि रामकुंडातून गंगा येत येत लाखलगावला. भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, पण लाखलगावमध्ये गंगेना उत्तर वाहिनी ही दिशा दाखवली. ही दिशा जनार्दन स्वामींनी बघितली. आणि बोलू तुम्हाला, आपण उत्तर वाहिनीला राहणारे भाविक आहोत, आणि उत्तर वाहिनी म्हणजे ही कुबेराची धनसंपत्ती आहे. काय धन पाहिलं बाबाजींनी, कोणालाच कमी पडू शकत नाही. आणि मी तर म्हणेल, ज्या वेळेला ध्वजारोहण झालं ना दादा, ध्वजारोहण, नारळ इकडं पडायला पाहिजे होतं, पूर्वेला पडायला पाहिजे होतं, पश्चिमेला पडायला पाहिजे होतं, दक्षिणेला पडायला पाहिजे होतं, पण ध्वजारोहणाचं श्रीफळ सुद्धा पडताना उत्तरेलाच पडलं. उत्तरेलाच पडलं. म्हणजे आपलं कार्य गुरुजी 100% उत्तर होणार. निवृत्ती पाटलांनी मगाशी बोलून गेला. हे शिव शकून येत असतात माणसाला. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. शुभ शकून येत असतो ना. एक बोलू तुम्हाला, सकाळी सकाळी जर आपण प्रवासाला निघालो ना, मुंगूस आडवा जर गेला तर शुभ शकून होतो, राम राम म्हणतो आपण. पण मांजर जर आडवी गेली ना, काय म्हणणं आहे तुमचं? गाडी पाठीमागा घेतो, घ्यायची नाही, पुढे जाऊन द्यायची. काहीच फरक पडत नाही दादा. मांजर आडवी कशी जाते हे पण कळलं पाहिजे. ती उजवी जर गेली तर शुभ शकून आहे, ती डावी जर गेली तर अपशकून आहे. रात्री जर घराच्या वरती टिटवी आवाज द्यायला लागली, अपशकून आहे. घरामध्ये पाल चुकचुक करायला लागली, अपशकून आहे. कुत्र्यांचा इवळण्याचा आवाज यायला लागला, अपशकून आहे. अजून पुढे बोलू, सारस नावाचा पक्षी दृष्टीसमोर जर दिसला ना, शुभ शकून आहे. चातक नावाचा पक्षी दृष्टीसमोर दिसला, शुभ शकून आहे. आणि भिंतीवर सकाळी सकाळी जर 10 वाजेच्यात कावळा कोकायला लागला, शुभ शकून आहे. पहिलं तोगे काऊ शकून गे माई सांगत आहे. मग मला एक सांगा, जर हे जर शुभ शकून जर असतील तर आमच्या ध्वजारोहणाचं श्रीफळ जर उत्तरेला पडलं तर हा सुद्धा बाबाजीने दिलेला शुभ शकूनच आहे. अजून काय पाहिलं पाहिजे आम्हाला? अजून काय प्रमाणपत्र पाहिजे दादा? फक्त दादा एवढं भोळं दैवत आहे. शिव जसा भोळा आहे ना, तसं माझे बाबाजी सुद्धा भोळे होत्या. किती सहज शब्दामध्ये बाबाजी सांगायचे, कोणाला कधी रागावले नाही. सहज बोलणे उत्तर वाहिनी गंगा आली.
दक्षिणा जर गेलं तर सर्व तीर्थ टाकेद आहे आणि त्याच्या बाजूला घोटीगतपुरीच्या बाजूला काऊनाई तीर्थ आहे. जनार्दन स्वामींचं तिथं सुद्धा चरित्र घडलं. त्या काऊनाई तीर्थाची कथा तुम्हाला माहीत आहे. काऊनाई तीर्थाची कथा, ती कथा मी उद्या सांगणार आहे. सर्पदंशाने एका बाळाचा मृत्यू होणार होता आणि बाबाजी त्या ठिकाणी गेलेले होते. तिच्या कानावर असं माहीत होतं की बाबाजी असा एक साधू जनार्दन स्वामी महाराज सर्पदंशावर ते औषध देतात. औषध नाही दादा, त्यांची नित्यविधी म्हणजे हेच औषध होतं. आणि त्या कावना तीर्थावर जो प्रसंग घडला तो उद्याच्या कथेमध्ये आपल्याला बघायचा आहे. साधूचं चरित्र का वर्णन करावं हा टॉपिक घ्यायचा आणि उद्याचा जन्म सोहळा बाबाजींचा थाटामाटाने साजरा करायचा आहे. म्हणून माझ्या माई बहिणींनो, जसं भागवतामध्ये माझा कृष्ण कन्हैयाचा जन्म होतो ना, तसा उद्या आपल्या बाबाजींचा जन्म आपल्याला सर्वांना थाटामाटाने साजरा करायचा आहे. एक बोलू, माझ्या भगवान कन्हैयाची जयंती, संतांची पुण्यतिथी, श्राद्ध, पितृपक्ष या तिथी आणि हे कर्म सांगितलेलं आहे. देवाची जयंती जर साजरी जर केली तर देवांना आनंद होतो आणि संतांची पुण्यतिथी, संतांचा जन्म सोहळा साजरा जर केला तर संतांना सुद्धा आनंद होतो. एक बोलू तुम्हाला, संत जर आनंदी जर झाले तर भगवंत सुद्धा, सिद्धेश्वर भगवान सुद्धा आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उद्या सर्वांनी वेळेवर बाबाजींचा जन्म होणार आहे. जसं भगवान श्रीकृष्णाने बाळासाहेब महाराज रोहिणी नक्षत्रावर जन्म घेतला, वद्य पक्षावर जन्म घेतला, वर्षा ऋतूमध्ये जन्म घेतला, बुधवारी जन्म घेतला, चंद्रवंशात जन्माला घेतला, अष्टमीला जन्माला घेतला, श्रावण महिन्यात जन्म घेतला, तसं माझ्या जनार्दन स्वामींनी सुद्धा तिथीवर जन्म घेतला आणि ती तिथी सांगण्याचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस आहे. आणि तो कुठं घेतला, कसा घेतला, कोणत्या तिथीवर घेतला, कोणता पक्ष आहे, तो सर्व पक्ष गुरुजी पण समोर बसलेला आहे. तो उद्या आपल्याला साजरा करायचा आहे. पण तत्पूर्वी एखादा म्हणेल, महाराज देवाचं चरित्र, भागवत कथा तुम्ही रामकथा सोडून दिली आणि संतांचं चरित्रच का चालू केलं? देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. का जनार्दन स्वामींचं चरित्र करावं दादा? साधूचं चरित्र का करावं? माझ्या भगवंताला साधूचं चरित्र प्राणाच्या पलीकडे आवडतं. आप्पा ते माझ प्राणा परोते, आवडती मज निरोते, जे भक्त चरित्र ते प्रशंसिती. देवाला साधू संतांचं चरित्र जीवाच्या पलीकडे आवडतं. भक्ताचं चरित्र जीवाच्या पलीकडे आवडतं. माझ्या सिद्धेश्वर भोले बाबाला सुद्धा बाबाजींचं चरित्र सुरुवात झाल्यानंतर भोले बाबाला सुद्धा आनंद होत असेल तर स्वामींचं चरित्र तुम्ही सुरुवात केलेलं आहे. दादा जागा सुद्धा खुललेली आहे. गंगा मैया सुद्धा धोधो सळसळ वाहती आहे. काय आनंद वातावरण आहे. गोदावरी गंगा मैयाची तीरावर आहे. आपण असं वाटतं की यमुना नदीच्या तीरावर मधुवनाचा बसलेलो आहोत. असं स्वतःच्या मनामध्ये कधी कधी विचार करा, काय आनंद असेल त्या गोकुळामधला. आणि त्या गोकुळामध्ये दादा गोकुळवासियांना जो आनंद झाला तोच आनंद लाखल गावामध्ये उद्याच्या ह्याच वेळेला आपल्याला साजरा करायचा आहे. सर्वांनी उद्या सर्व गावकऱ्यांना अजून जाहिरात करा, जनार्दन स्वामींचा जन्म आपल्याला साजरा करायचा आहे. एखादं जोडपं असेल तर ते जोडपं सोडा. 5-6 वर्षाचा मुलगा बाळ असेल, 3 वर्षाचं बाळ असेल, पाळणा सजवायचा आहे. ते बाळ आप्पा पाटील म्हाळसा माता ते बाळ टोपल्यात घेऊन येतील. इथं पाळणा सजवल्या जाईल. बाबाजींना त्या पाळण्यामध्ये टाकायचं आहे आणि पाळण्यामध्ये टाकल्यानंतर मग म्हाळसा मातेचा आणि बाबाजींचा पाळणा सुंदरपैकी उद्या साजरा होणार. एखादा म्हणेल, दादा साधूचं चरित्र का करावं? स्वामींचा देह आणि संतांचा देह हा जिवंतपणे पवित्र असतो आणि गेल्यानंतर पवित्र आहे. कावळ्याचा देह जिवंतपणे अपवित्र, गेल्यानंतर अपवित्र आहे. गायीचा देह जिवंतपणे पवित्र, गेल्यानंतर अपवित्र आहे. वाघाचा देह जिवंतपणे अपवित्र, गेल्यानंतर पवित्र आहे. आता ऐका दादा, आता ऐका. काही पदार्थ पवित्र आहे पण गोड नाही. गायीचं गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही. काही पदार्थ गोड असतील पण पवित्र असतीलच याचा भरोसा नाही. हॉटेल म्हणलं जेवण. काही पदार्थ पवित्र नाही, गोड नाही. दारू पिणं पवित्र नाही, दारू पिणं गोड नाही. आणि जे पित असेल त्यांचं चरित्र या ठिकाणी सांगण्यासारखं नाही. पण काही पदार्थ गोड आहे, काही पदार्थ पवित्र आहे. संतांचं चरित्र गोड आहे, संतांचं नाम गोड आहे. म्हणून लक्षात ठेवा, जय जय जनार्दन स्वामी, सद्गुरु जनार्दन स्वामी, जय जय जनार्दन स्वामी.
स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी जय जनार्दन जनार्दन स्वामी जय जनार्दन जनार्दन स्वामी जय जनार्दन सद्गुरु स्वामी जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी जय जय जनार्दन स्वामी जय जय सद्गुरु स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज की जय सद्गुरु भगवान महाराज की जय दिगंबर बापू महाराज की जय लाखेश्वर महाराज की सिद्धेश्वर भगवान की जय गोदावरी गंगा मैया की जय हर हर महादेव सर्वांना बाबाजींची गाडी म्हणजे भोले बाबा ही गाडी होती माझ्या भोले बाबाची गाडी कोणती आहे नंदीबाई लाला हो नंदीबाई लाला 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 बस 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 क्या तुम्ही थांबायला तयार नाही बाळासाहेब महाराज आपली हीच गाडी आहे भोले बाबाने दाखवून दिलं भाऊ मला बंगला गाडी नाही माझी गाडी नंदीबाई लाला क्या गाडी भोले बाबाचे कपडे भस्म उठी रुंड माळा अंगी त्रिशूळ नेत्री ज्वाळा दादा काहीच बरोबर येणार नाही हे आभूषणे भोले बाबांनी जगाला दाखवून दिले म्हणून दादा श्रीमंती एक बोलू तुम्हाला कोरोनामध्ये पैसा असून सुद्धा जीव वाचवता आला नाही काही लोकांना आणि एवढ्या संकटामधून आपण जिवंत राहिलो हे उपकार साधूचे सद्गुरू जनार्दन स्वामींचे बाबांचे उपकार आहे म्हणून मला असं वाटतं बाळासाहेब महाराज ज्या अर्थी आपण जिवंत राहिलो त्या अर्थी बाबाजींना आपल्यापासून काहीतरी चरित्र करून घ्यायचं होतं म्हणून बाबाजींनी जेवण केलं आणि जे गेले असतील त्यांना भावपूर्ण आदरांजली त्यांना सुद्धा त्यांना बाबाजींचा पदस्पर्शाची गती प्राप्त व्हावी भगवान भोले बाबाचं चरण त्यांना प्राप्त व्हावं अशी मी प्रार्थना करेल म्हणून उद्याची ज्या सूचना असेल मंडपामध्ये तुम्ही अगोदर येऊन बसलेले असले पाहिजे मी बरोबर 6 वाजता येईल 6 ते 8 वाजेपर्यंत बरोबर कथा होईल संध्याकाळचे मला निवृत्ती पाटील कीर्तन पण आहे माझ्या वतीने बाबाजींनी मला पुन्हा बुद्धी दिली अजून एक सोपं नाव घेतो म्हणजे कोणाला राग वाईट वाटणार नाही विश्वगुरु सिद्धेश्वराच्या पिंडीवर फुल वाहतो वाकून बेल वाहतो वाकून आणि तुमच्या सर्वांचं नाव घेतो सद्गुरू जनार्दन स्वामींचा मान राखून म्हणून आता नाव घेतलं पण उद्या काही दांडी मारू नका उद्या सर्वांनी वेळेवर या हसून खेळून आपल्याला कथा करायची आहे आता विषय असा होणार आहे बाबाजींचं चरित्र काही भावकांना माहीत आहे आणि काही भाविकांना माहीतही नाही पण अनेक ग्रंथ मी वाचले आणि शांतीचं फूल हे पुस्तक आमच्या कांताताईंनी दिलेलं आहे तेही पुस्तक वाचून मी या ठिकाणी कथा करणार आहे सर्वांच्या चरणात नतमस्तक होतो काही चुकीचे शब्द माझ्या मुखातून कथेमध्ये जर गेले असतील तर मला माफ करा माझ्या जोडीमध्ये टाका बाबाजी बुद्धीतील सुधारण्यासाठी पण जे कथेमध्ये मी चांगलं बोललो असेल निश्चित त्याचा योग्य वापर करा अनुकरण करा तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही दादा चुकीचे शब्द चुकी जर झाली तर तुमचं लेकरू म्हणून मंडपामध्ये इथंच विसरून जा कारण हे चरित्र बाबाजींचं आहे कोणाही पुढे सांगत बसू नका आपलं धर्माचं कार्य आहे गीतेचा शब्द बाबाजींनी या जगाला समजून सांगितलं धर्म क्षेत्र आहे कुरुक्षेत्र आहे हे धर्माचं कार्य आहे दादा याची कुठेही पण निंदा नालस्ती करत बसू नका काही चुकलं असेल इथं सोडून द्या तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा तुम्ही माय मी लेकरू नका बोलण्याचा राग धरू अपराध सहस्रांनी क्रियंते हरणेशमया दासो म्हणून सर्वांच्या नेचरना नतमस्तक होतो उद्या वेळेवर बाबाजींचा जन्म साजरा होईल बाळासाहेब पाटील थोडासा परिहार देतील उद्याची रूपरेषा पटकन 5 मिनिटांमध्ये आप्पा महाराज आहेर यांनी आज ही सेवा घेतलेली आहे आणि उद्या या ट्रस्टचे सदस्य बाळासाहेब किसन कांडेकर हे उद्या त्यांची प्रसादाची व्यवस्था घेतील फोटोग्राफी करता बाळासाहेब दशरथ दिंडे माऊली कलेक्शनवाले हां त्यांची
या ठिकाणी ही सेवा आहे सर्वांचं. बरं, उद्या निरगुडे वकिलांची सेवा राहणार आहे. पुनश्च एकदा सर्व माता भगिनी भाविक भक्त सर्वांचं या ठिकाणी या आयोजकांच्या वतीनं संस्थांच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि महाराजांचंही या ठिकाणी मी पहिल्या दिवशी बाबांनी वेळेमध्ये येऊन ही जी सेवा समर्पित केली त्या चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुट शोभत बरा रुंदून देना पुरे धनी गागया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मान कामर न पूर्ती. लंबोदर पीतांबर भनिवर बंधना सरळ सोंड वक्र कुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना. जय देव जय देव. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी जय. पुत्र माळसा स्वामी जनार्दन पुत्र माळसा स्वामी जनार्दन जागे वृत्ती जानते जनार्दन जागे वृत्ती जानते. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी जय. जन्मभूमीच्या पुनीत वसती असे जय गाव पवित्र केला परिसर जाणे पवित्र गेला परिसर जाणे पाडून दिव्य प्रभाव जनार्दन पाडून दिव्य प्रभाव. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी जय. बाळपणे ज्या जीवनामाचे बाळ कडू पाजले बाळ कडू पाजले. माय माळसा पाटील सकुळा माय माळसा पाटील सकुळा कळसा कळविले जनार्दन कळसा कळविले. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी. अध्यात्माचा गंध जडदसे अंजन सुत सेवा अध्यात्माचा गंध जडदसे अंजन सुत सेवा. त्यागुणे संसार शोधितो त्यागुणे संसार शोधितो हरिहर प्रभु मेवा जनार्दन हरिहर प्रभु मेवा. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी कष्टुनी खडतर कपये उभे जळा माझे देह कष्टुनी खडतर कपये उभे जळा माझे. हे झाले जानते अपंग पद हे झाले जानते खंडन जगण्याचे जनार्दन खंडन जगण्याचे. आरती निष्काम यतिवर मौनगिरी जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी नागा बाबा गोरख सद्गुरु नागेश्वर मंदिर नागा बाबा गोरख सद्गुरु नागेश्वर मंदिर. दीक्षा दे संन्यासा साधक दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी जनार्दन बनले मौनगिरी. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी. दिव्य पिनाकेश्वर सिद्धेश्वर तुल्य जनेश्वर बालेश्वर श्री विश्वनाथ हृदय वरदाते. शर्वाईश्वर बांधे मंदिरा काशी विश्वनाथ बांधे मंदिरा शिवालय हाते जनार्दन शिवालय हाते. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनी
वृत्ती सनातन स्वधर्म सेवा वृत्ती सनातन जनार्दन बाबांचा महिमा आरती निष्काम यतीवर मौन केले म्हणते वेगळी आरती निष्काम यतीवर मौन केले म्हणते संकल्प पूर्ण केले हो उत्तराधिकारी संकल्प पूर्ण केले हो उत्तराधिकारी शांतिगिरी बाबाने बांधले शांतिगिरी बाबाने बांधले अमृतेश्वर बांधले अमृतेश्वर आरती निष्काम यतीवर मौन गेले म्हणते जय जय आरती निष्काम यतीवर मौन गेले म्हणते ओझर गावी बाणेश्वर हे जन शांती धाम ओझर गावी बाणेश्वर हे जन शांती धाम पंढरपूर पांडुरंगाचे पंढरपूर पांडुरंगाचे दर्शन घडविले जनार्दन दर्शन घडविले आरती निष्काम यतीवर मौन गेले म्हणते जय जय आरती निष्काम यतीवर मौन गेले म्हणते पुण्यस्मरणाचे सोहळे करते लाखो भक्तजन पुण्यस्मरणाचे सोहळे करते लाखो भक्तजन संस्काराचे धडे गिरवते संस्काराचे धडे गिरवते करुणे अनुदान भक्त करुणे अनुदान आरती निष्काम यतीवर मौन गेले म्हणते जय जय आरती निष्काम यतीवर मौन गेले म्हणते करजोड तसे सद्गुरुनाथ चरणी दीन भक्तजन करजोड तसे सद्गुरूंच्या चरणी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी दैवत देवोने जनार्दन दैवत देवोने आरती निष्काम यतीवर मौनगिरी म्हणते जय जय आरती निष्काम यतीवर मौनगिरी म्हणते पुत्र माळसा स्वामी जनार्दन पुत्र माळसा स्वामी जनार्दन त्यागे जनार्दन त्यागे आरती निष्काम यतीवर मौन गेले म्हणते जय जय आरती निष्काम यतीवर मौन गेले जय जय आरती निष्काम यतीवर मौन गेले म्हणते खाली लोटांगण वंदन चरण डोळ्यांनी पाहिलं रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भायो आले न मने नवा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियं बुद्धात्मना मा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायण कृष्ण दामोदरं वासुदेव हरि श्रीराम माधवं गोपिका वल्लभं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय परम पूजनीय महामंडलेश्वर भगवान की जय भगवान की जय सर्व उपस्थित